राज्यातील राष्ट्रवादी पक्षात फाटाफूट झाल्यानंतर या पक्षाचे शरद पवार आणि अजित पवार या काकापुतण्यांना केंद्रीभूत मानून दोन गट सक्रिय झालेले आहेत. त्यामुळे या गटबाजीमुळे संपूर्ण राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये खास करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या घराघरामध्ये ही फूट जी आहे ती पोहोचलेली आहे. आपण काही दिवसातल्या बातम्या बघितल्या तर आपल्या लक्षात येईल की शरद पवार गटामार्फत खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, आमदार जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, जितेंद्र आव्हाड हे आपली बाजू मांडण्याचा सातत्यानं प्रयत्न करीत आहेत. तर अजित पवार गटामार्फत छगन भुजबळ, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, प्रफुल्ल पटेल असे नेते प्रचाराची आघाडी किंवा आरोप प्रत्यारोपांची आघाडी सांभाळताना दिसत आहेत. यामध्ये अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी हे दोघंजण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचे विचार घरोघरी पोचवण्यामध्ये व्यस्त असणारे नेते. त्यापैकी अमोल कोल्हे शरद पवार गटात आहेत, तर अमोल मिटकरी हे अजित पवार गटात आहेत. आणि या जानेवारीमध्ये 3 आणि 4 जानेवारीला शिर्डीमध्ये जे शरद पवार गटाचं शिबिर झालं, त्यामुळे या शरद पवार आणि अजित पवार यांच्यातल्या मतभेदाची दरी रुंदावती आहे हे स्पष्ट करणारं हे शिबिर होतं. पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं स्पष्ट संकेत आहेत की अजित पवारांची दादागिरी विरुद्ध जयंत पाटलांची जयंत नीती असा संघर्ष पश्चिम महाराष्ट्रामध्ये पक्षावरच्या आणि निवडणुकामधल्या वर्चस्वाच्या निमित्तानं लागणार आहे, यात शंका नाही. म्हणजे शिर्डीला जे शिबिर झालं 3 आणि 4 जानेवारीला, त्या शिर्डीच्या शिबिराचं मुख्य घोषणा अशी होती की ज्योत निष्ठेची, लोकशाही संरक्षणाची. या शिबिरामध्ये भारतीय जनता पक्षचं केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार यावरती तीव्र टीका करण्यात आली. या शिबिरामध्ये जयंत पाटील यांनी सत्तेच्या काळात रमलो आता विचाराला प्राधान्य देऊ असा विचार मांडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांचा थेट गद्दार असा उल्लेख करण्यात आला. या एक शिबिरामध्ये रोहित पवार आमदार गैरहजर होते, त्यांची चर्चा झाली. 1,500हून अधिक पदाधिकारी उपस्थित होते. पहाटेच्या शपथविधीनंतर अजितदादांना उपमुख्यमंत्री करणं ही चूक झाली असंही सांगण्यात आलं. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांना सेवा, सन्मान, स्वाभिमान हा 3 कलमी कार्यक्रम देण्यात आला. त्याचबरोबर जितेंद्र आव्हाडांचं राम हा मांसाहारी होता हे जे विधान या ठिकाणी गाजलं. सुप्रिया सुळेंच्या भाषणामधनं या अधिवेशनामध्ये पक्षाचा काही जाहीरनामा थोड्याफार फरकानं पुढे सरकताना दिसतो. त्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, ST महामंडळाचं पुनर्जीवन, कंत्राटी भरतीचा फेरविचार असे काही मुद्दे या ठिकाणी मांडण्यात आले. या शिबिरामुळे शरद पवार गटातले कार्यकर्ते रिचार्ज झाले असले तरी ह्या शिबिराची उपयुक्तता निकालात काढताना दुसऱ्या दिवशी अजित पवारांनी 85व्या वर्षी सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणून काम करावं असं सांगून या शिबिराच्या उपयुक्ततेवरतीच प्रश्नचिन्ह निर्माण केलं. अर्थात सुप्रियाताईने दादा ही 65 वर्षाचे ज्येष्ठ नागरिक आहेत अशा प्रकारची प्रतिक्रिया नोंदवली. पण या खास करून सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अजित पवारांची दादागिरी आणि जयंत पाटलांची जयंत नीती यामध्ये संघर्ष होणार आहे ही बाब स्पष्ट आहे. कारण दोघांच्यामध्ये काही मुद्दे समान आहेत. जे दोघंही उत्तम संघटक आहेत. दोघांच्याकडे अजित पवार असतील, जयंत पाटील असतील यांच्याकडे कार्यकर्त्यांचं मोहळ आहे. दोघांची मतदारसंघावरती पकड आहे. दोघांनाही प्रशासकीय कामांचा अनुभव आहे. दोघंही विकास कामाचा पाठपुरावा करण्यात पटाईत आहेत. पण दादागिरीची वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ असल्यामुळे
अजित पवार हे फटकळपणाच्या सीमारेषेवरती रेंगाळणारा स्पष्ट वक्तेपणा त्यांचा आहे. दोन्ही नेत्यांचं आपापल्या जिल्ह्यातल्या सहकारी संस्था आणि साखर कारखानदारीवरती वर्चस्व आहे. तर जयंत नीतीमध्ये पहिल्या 1-2 निवडणुका जयंत पाटील 7 वेळेला आमदार झालेले आहेत. पहिल्या 1-2 निवडणुका झाल्यानंतर त्यांनी सातत्यानं बेरजेचं राजकारण केलं. खास करून काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीची सरकार ज्यावेळेला राज्यामध्ये सत्तेत होती तेव्हा सांगली जिल्ह्यामध्ये पूर्वी वसंतदादांच्या कारकिर्दीमध्ये सांगलीला असलेलं निर्णयाचं केंद्र ह्या जयंत नीतीमुळे इस्लामपूरला आलेलं होतं. त्यांनी सातत्याने बेरजेचं राजकारण केलं. कायम राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याच्या बातम्या त्या काळामध्ये येत होत्या. जिल्ह्याच्या राजकारणावरती त्यांचं त्या काळामध्ये वर्चस्व होतं. आजही साखर कारखानदारीवरती वर्चस्व आहे. आणि ह्या दोन्ही नेत्यांच्या जवळीकेमुळे पूर्वीच्या इस्लामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कायम इस्लामपूरची बारामती करू अशा प्रकारच्या घोषणा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पूर्वी देताना दिसत असत. तेव्हा आता जयंत नीतीचं एक वैशिष्ट्य आहे की विरोधकांच्या वरती उपहास आणि उपरोध ही आयुधांचा वापर करून जयंत पाटील मात करण्याचा प्रयत्न करतात. आता हा जो संघर्ष आहे हा प्रामुख्यानं आपण सांगली जिल्ह्याच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर राष्ट्रवादी शरद पवार गटांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये निवडून आलेले जे आमदार आहेत राष्ट्रवादीचे एकत्रित राष्ट्रवादीच्या तिकिटावरती त्यावरती सुरुवातीला शिरोळ्याच्या आमदार मानसिंगराव नाईकांच्याबद्दल उलटसुलट चर्चा झाली. पण त्यानंतर त्यांनी शरद पवार गटात राहण्याचा निर्णय घेतला. दुसरे निवडून आलेले स्वतः जयंत पाटील, आमदार आराराबांचे पत्नी आमदार सुमनताई पाटील आणि विधान परिषदेवरती निवडून आलेले अरुण लाल असे 4 आमदार शरद पवार गटात बाजूला राहिल्यानंतर आपल्याला हे स्पष्ट जाणवतं की शरद पवार गट जो राज्यात आता सध्या अस्तित्वात आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त आमदार पाठीशी घेऊन जिल्ह्यामध्ये मजबूत राहण्याचं काम हे करण्यामध्ये प्राथमिक टप्प्यामध्ये जयंत पाटील यांना यश आलेलं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. पण हे लोकप्रतिनिधी 4 आमदार हे जयंत पाटलांच्या बाजूने सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आहेतच. तसा आणखीन एक ह्या जयंत नीतीला जोडून एक शरद पवारांच्या बद्दलचा हवा कोपरा जयंत पाटलांच्या मनामध्ये आहे. कारण अनेक वेळेला यापूर्वीही त्यांच्या मुलाखती घेताना जे शरद पवारांच्यामुळे आपल्याला सातत्यानं कॅबिनेट मिनिस्टर पदाची संधी मिळाली आणि आपण कामे करू शकलो असा त्यांचा सूर असायचा. आणि शिवाय अजितदादांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर कैसे छोड दो उन्हें अशी कविता गात जयंत पाटलांनी शरद पवारांची साथ केलेली होती. त्याचबरोबर पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जयंत पाटलांना अश्रू अनावर झालेले होते. तसंच जयंत पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांच्या लग्न समारंभाच्या वेळी राजाराम बापू, आपल्या आई आणि त्यानंतर शरद पवारांचं नाव उच्चारल्याबरोबर हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये जयंत पाटलांना अश्रू अनावर झालेले आपण अनेकांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे या गटबाजीमध्ये जयंत पाटलांच्या जयंत नीतीमध्ये शरद पवार ह्या नेत्यावरचं प्रेम हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच. पण आता अजित पवार आणि जयंत पाटील ह्या दादागिरी आणि जयंत नीतीमधला संघर्ष हा सातत्यानं रंगतदार बनतो आहे असं दिसतं आहे. कारण प्राथमिक टप्प्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पक्ष वाढवण्याची जबाबदारी अजित पवारांनी स्वतः घेतलेली आहे आणि त्याप्रमाणे पहिल्या टप्प्यामध्ये त्यांना विटाचे माजी आमदार सदाशिव भाऊ यांचे चिरंजीव नगराध्यक्ष वैभव पाटील, त्याचबरोबर सांगली मिरज कुपवाड ह्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जमील बागवान, इद्रिस नायकवडी, प्राध्यापक पद्माकर जगदाळे, राधिका हार्गे, अतहर नायकवडी, योगेंद्र थोरात अशा प्रकारचे कार्यकर्त्यांचा एक संच म्हणजे खास करून सांगली मिरज विधानसभा मतदारसंघ आणि खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ या ठिकाणी दखलपात्र ताकद असणारे नेते त्यांच्याबरोबर आलेले आहेत. तर परवाच जतचे सुरेश पवार आणि तासगावचे आराराबांचे समर्थक साहेबराव पाटील
यांनीही अजित पवार गटामध्ये हा प्रवेश केलेला आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये वर्चस्वाच्या लढाईमध्ये अजित पवारांची दादागिरी आणि जयंत पाटलांची जयंत नीती यामध्ये भविष्यामध्ये तीव्र संघर्ष होणार आहे, यात काही शंका नाही. अर्थात युतीचे घटक पक्ष जे आहेत ते जयंत पाटलांच्या भूमिकेबद्दल सातत्यानं संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. म्हणजे हसन मुश्रीफासारखे ज्येष्ठ मंत्री असतील किंवा खुद्द अजितदादा असतील, छगन भुजबळ असतील, यांनी जयंतराव आमच्याबरोबर येणारच होते पण काही कारणांनी थांबले असं म्हणायचं. तर आमदार संजय सिरसाट यांनी जयंत पाटील भाजपमध्ये जाणार आहेत अशा प्रकारचं माध्यमांना बातमी दिलेली होती. अर्थात ह्या सगळ्या गोष्टींचा जयंत पाटलांनी इन्कार केलेला आहे आणि राजकारणाच्या हालचाली घडामोडी एवढ्या वेगानं होत आहेत की अजितदादांची दादागिरी विरुद्ध जयंत पाटलांची जयंत नीती यामधला हा संघर्ष कुठे पोचेल हे सांगता येत नाही. कारण राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो. पण हल्ली काय झालंय, मित्र मित्रासारखे वागत नाहीत, शत्रू शत्रूसारखे वागत नाहीत. अशा चमत्कारिक अवस्थेमध्ये आलेल्या या संघर्षामध्ये खास करून सांगली जिल्ह्यामध्ये अजितदादांची दादागिरी विरुद्ध जयंत पाटलांची जयंत नीती यामधला संघर्ष कोणत्या टप्प्यावर पोहोचेल या बाबतीमध्ये या घडीला आपल्याला एवढंच म्हणावं लागेल, आगे आगे देखेंगे होता है क्या.